Lesson number 6.4 Present She Continuous is- Tense. She is eating. She is eating a mango. ती आंबा खात आहे. मित्र, व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून आता थोडा आपण शॉर्ट मध्ये जातोय. मराठीमध्ये लिहिला नाही, मी तोंडी सांगणार, तुम्ही ते लिहून घ्यायचं आहे. शी इज इटिंग अ मँगो. ती आंबा खात आहे. त्यानंतर शी इज नॉट इटिंग अ मँगो. ती आंबा खात नाही. शी इज, शी नंतर इज वापरलं, त्यानंतर आपण नॉट वापरलं. इज शी इटिंग अ मँगो. हा प्रश्न केलाय म्हणून इथं प्रश्नात चिन्ह द्यायचंय. ती आंबा खात आहे का. नंतर इज शी नॉट इटिंग अ मँगो. ती आंबा खात नाहीये का. आपण याचे प्रॅक्टिस सेशनचे नंतर सेंटेन्स घेणार आहोत. बेसिक टू ॲडव्हान्स आपण जाणार आहोत. छोट्या सेंटेन्स पासून अगोदर छोटे छोटे सेंटेन्स शिकणार आहोत, नंतर आपण मोठमोठे सेंटेन्स शिकणार आहोत. बघा, शीचा सब्जेक्टचा वापर करून आपण सेंटेन्स बनवले आहे. शी इज इटिंग अ मँगो. ती आंबा खात आहे. शी इज नॉट इटिंग अ मँगो. ती आंबा खात नाही. इज शी इटिंग अ मँगो. ती आंबा खात आहे का. इज शी, इज आपण सुरुवातीला घेतोय, शी नॉट वापरतोय. इज शी नॉट इटिंग अ मँगो. ती आंबा खात नाहीये का. स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो, किंवा व्हिडिओ पॉज करून ते लिहून घ्या. बघा, नंतर इटचा आपण यूज करणार आहोत. इट इज रेनिंग. इट इज रेनिंग हे इट वस्तू किंवा लहान बाळ यासाठी वापरलं जातं. त्याच्यामुळे इटचे वाक्य फारच कमी असतात. डिटेल्स व्हिडिओ जेव्हा सब्जेक्टचा व्हिडिओ असेल त्यामध्ये तुम्हाला इटचा डिटेल माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्यामध्ये आपण नक्कीच पाहून घ्या. व्हिडिओ हा माझा अपलोड होईपर्यंत कदाचित तोही अपलोड झालेला असेल. जर अपलोड झालेला नसेल तर लवकरच अपलोड होईल, कारण सगळे कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचे आहे. इट इज रेनिंग. पाऊस पडत आहे. इट इज नॉट रेनिंग. पाऊस पडत नाहीये. इज इट रेनिंग. पाऊस पडत आहे का. तर सुरुवातीला इज इट रेनिंग. इज इट रेनिंग. पाऊस पडत आहे का. नंतर इज इट नॉट रेनिंग. पाऊस पडत नाहीये का. बघा, इट इज रेनिंग. पाऊस पडत आहे. तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता, पाऊस पडत आहे. इट इज नॉट रेनिंग. इट इज RAINING. इट इज नॉट रेनिंग. पाऊस पडत नाहीये. इज इट रेनिंग. पाऊस पडत आहे का. इज इट नॉट रेनिंग. पाऊस पडत नाहीये का. ते तुम्हाला बघायचं आहे मित्रांनो. व्यवस्थित रीड करून घ्या. व्हिडिओ पॉज करा किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. इट इज रेनिंग. पाऊस पडत आहे. ही क्रिया सध्या चालू आहे असं दाखवतंय. इट इज नॉट रेनिंग. सध्या पाऊस पडत नाहीये. ही क्रिया सध्या घडत नाहीये वर्तमान काळामध्ये असं दाखवतंय. इट इज रेनिंग. पाऊस पडत आहे का हा प्रश्न आपण विचारतोय की सध्या वर्तमान काळामध्ये पाऊस पडतोय का. इज इट रेनिंग. त्यानंतर लास्ट सेंटेन्स आहे इज इट नॉट रेनिंग. पाऊस पडत नाहीये का. अशा प्रकारचं सेंटेन्स आपण बघितलेला आहे. टेन्स आहे मित्रांनो हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स.
त्यानंतर नाऊनचा उपयोग, नाऊन म्हणजे नाम, याबद्दल डिटेल माहिती तुम्हाला सब्जेक्टच्या व्हिडिओमध्ये आलेली आहे, ती तुम्ही व्यवस्थित तुमचे कन्सेप्ट नाऊनचे क्लिअर करून घ्या. बघा नाऊन, राम, नाऊन म्हणजे राम. इज, बघा नाऊन नंतर इज येणार. राम इज वॉचिंग, राम इज वॉचिंग टीव्ही. त्यानंतर राम इज नॉट वॉचिंग टीव्ही. त्यानंतर प्रश्न जेव्हा आपल्याला सुरुवातीला करायचा आहे, इज आपण हे सुरुवातीला गेला. इज राम वॉचिंग टीव्ही, इथं क्वेश्चन मार्क येणार. इज राम नॉट वॉचिंग टीव्ही, प्रश्नार्थी नकार आपण इथं करणार आहोत. बघा राम इज वॉचिंग टीव्ही, राम टीव्ही बघत आहे. वर्तमान काळामध्ये क्रिया चालू आहे, राम सध्या टीव्ही बघत आहे. राम इज नॉट वॉचिंग टीव्ही, राम सध्या टीव्ही बघत नाही. इज राम वॉचिंग टीव्ही, राम सध्या टीव्ही बघत आहे का? इज राम नॉट वॉचिंग टीव्ही, बघा इज वापरलेला आहे इथं राम नंतर ज्या प्रकारे सांगितलं आहे. इज नंतर आपण फक्त नॉट टाकलं म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स झालं. या बाकी वाक्य सेम आहे तसं. इज फक्त सुरुवातीला घेतला, बाकी वाक्य सेम, इथं प्रश्नार्थक चिन्ह. आणि इज बाकी वाक्य सेम, इज राम, इथं नॉट टाकलं आहे. इज राम नॉट वॉचिंग टीव्ही, राम सध्या टीव्ही बघत नाहीये का? राम इज वॉचिंग टीव्ही, राम इज वॉचिंग टीव्ही, राम इज नॉट वॉचिंग टीव्ही, इज राम वॉचिंग टीव्ही, इज राम नॉट वॉचिंग टीव्ही. अशा प्रकारे 4 सेंटेन्स आपण बनवलेले आहे. बघा राम इज वॉचिंग टीव्ही, राम टीव्ही बघत आहे. राम इज नॉट वॉचिंग टीव्ही, राम टीव्ही बघत नाहीये. इज राम वॉचिंग टीव्ही, राम टीव्ही बघत आहे का किंवा बघतोय का? सध्या बघत आहे का? इज राम नॉट वॉचिंग टीव्ही, राम सध्या टीव्ही बघत नाहीये का? अशा वेळेस आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. बघा मित्रांनो, क्रिया आपली एक तर पूर्ण आपली क्रिया चालू आहे वर्तमान काळामध्ये, किंवा ती क्रिया अपूर्ण आहे, किंवा ती क्रिया घडत आहे. अशा वेळी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करणार. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये 4 रूप असतात, टू बीची रूप असतात. आय नंतर एम वापरणार आपण, आय नंतर एम वापरणार, वी यू दे नंतर आर वापरणार, ही शीट नाव नंतर इज वापरणार. क्रिया चालू आहे किंवा क्रिया घडत आहे वर्तमान काळामध्ये, वर्तमान काळामध्ये क्रिया चालू आहे, वर्तमान काळामध्ये क्रिया घडत आहे. अशा वेळेस आपण वापरणार प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरणार. नंतर एस प्लस एम इज आर प्लस व्ही 4 प्लस ओ प्लस सी, म्हणजे एस नंतर हा झाला आपला फॉर्म्युला. नंतर बाकीचे आपण पूर्ण सेंटेन्स बघितलेले आहे. कोणत्या प्रकार डाऊट्स असेल तर आपण मला संपर्क करू शकता, कमेंट्स करू शकता. ईच अँड एव्हरी कमेंटला उत्तर दिलं जाईल. त्यानंतर कोणालाही इश्यू असेल किंवा कोणाची इच्छा असेल तर माझी वीकली बॅच आपण जॉईन करू शकता. त्यानंतर मित्रांनो, कोणत्याही मेहनत किंवा कोणताही एक पैसा खर्च न करता एक लाईक तुमचा हवाय, एक सबस्क्रिप्शन तुमचं हवंय आणि एक शेअर हवंय, की जेणेकरून गरजूपर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि आम्हाला मोटिवेशन मिळेल. त्यामध्ये तुमचा फायदाच आहे, तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि आम्हालाही पुढे समोर व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळेल. जर माझं समजतंय नक्कीच तुम्ही याचा उपयोग घ्याल आणि मला नक्कीच फीडबॅक द्याल. आपल्या फीडबॅकचं स्वागत आहे. लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. आत्ताच करून टाका लगेच. कल करे सो आज कर, आज करे सो अभी. त्यामुळं आताच बोट उचला आणि बरोबर बेल आयकॉन प्रेस करा. पहिले सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा आणि शेअर करा. प्लीज, तुमच्या एकामुळं आमचं या एवढ्या गोष्टीमुळं, क्रियेमुळं आमचं मोटिवेशन वाढतं. ओके, सो प्लीज फ्रेंड, help us and try to help us to grow our channel and improve our English. Okay, so we learn together and we improve our English.
ओके, तर हळूहळू शिकायचं आहे, स्टेप बाय स्टेप, कोणती गडबड करायची नाहीये. मी थोडं स्लो तुम्हाला शिकवतोय, स्लो वाक्य सांगतोय, छोटी छोटी वाक्य तुम्हाला बोलतोय, जेणेकरून कन्फ्यूज होऊ नये. एक दिवस स्पेशल इंग्लिशवर, नेमकं इंग्लिशमध्ये कसं बोलायचं, इंग्लिशचा उपयोग कसा करायचा, इंग्लिशचा सराव कसा करायचा, इंग्रजी शब्द कसे पाठ करायचे, ते सगळे एक टॉपिक आपण लवकरच घेणार आहोत. फक्त सुरुवातीला तुम्ही यानुसार स्टेप बाय स्टेप चाला, कारण आपला क्लास बेसिक टू ॲडव्हान्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजीचा अभ्यास कसा करायचा, इंग्लिश कसं बोलायचं, इंग्रजीचे शब्द कसे पाठ करायचे, वाक्यप्रचार, इडियम्स कसे ते पाठ करायचे, कुठे यूज करायचे, फिलर्स कुठे यूज करायचे, सर्व प्रिपोजिशन वगैरे सर्व या क्लासमध्ये तुम्हाला शिकवण्यात येणार आहे. नोट्स भरपूर बाजारात मिळतील, परंतु अंडरस्टँडिंग किंवा टीचिंग फक्त आपल्याकडेच मिळेल. इथे समजून घेण्याचं गरजेचं आहे, लिहायची घाई करायची नाही. तुम्हाला पूर्ण वेळ देतोय मी, त्यामुळं पूर्ण वेळचा सदुपयोग करा आणि नक्कीच लाईक आणि शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. याचं स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा पॉज करून व्हिडिओ याच्याने तुम्ही नोट्स काढून घ्या.